हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्हाला जायचं होतं कल्लोळी हनुमानला, जे की कल्लोळीमध्ये हनुमानचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. तर तिथे आम्हाला जायचं होतं. श्रावण महिन्यातच जायचं होतं, पण श्रावण महिन्यात आम्हाला जाणं काही शक्य झालं नव्हतं. तर आम्ही आता निघालेलो होतो. श्रावण महिन्यात खूप जास्त पाऊस होता आणि त्या पावसामुळे आमची तब्येतसुद्धा खूप जास्त बिघडलेली होती. तर श्रावण महिन्यात काही जाणं आम्ही कॅन्सल केलं. तर आता म्हटलं आता जाऊया. तर आम्ही घरातून निघलो आणि बस लगेच मिळालेली होती. तर बसमध्ये बसलो. बसमध्ये बसून झाल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो कल्लोळी हनुमानला. आणि मी घरातूनच पोळ्याचा नैवेद्य करून घेतलेला होता, जो की मला श्रावण महिन्यात जाताना बनवून घ्यायचा होता. पण ज्यावेळेस गेलो नव्हतो म्हणून आम्ही आत्ता गेलो. तर आत्ता पोळ्याचा नैवेद्य हे म्हणले की बनवून घे. तर पोळ्याचा नैवेद्य बनवून घेतला होता आणि थोडीफार केळी, नारळ वगैरे सगळं तिथं मिळतं. तर ते तेल वगैरे सगळं घेतलं आणि देवाचं दर्शन घेतलं कल्लोळी हनुमानचं. आणि नंतर आम्ही निघालो होतो आरबाई मठामध्ये. तर तिथून थोडं लांब आहे आरबाई मठ. तर तिथे सुद्धा हनुमानचंच मंदिर आहे. तर आम्ही हनुमानच्या तिथल्या मंदिरात गेलो. जो काही नैवेद्य मी पोळ्याचा बनवून घेतला होता तो सुद्धा नैवेद्य इथे सुद्धा दिला. आणि इथं माकडे खूप जास्त असतात. इथलं मंदिर खूप मोठं आहे. तर सगळं मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि मोठी मोठी असे दगडसुद्धा आहेत इथं. तर लॉंग डिटेल तुम्हाला व्हिडिओ जर बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. आणि नंतर आम्ही घरातून आमच्यासाठी जेवणसुद्धा मी थोडं बनवून घेतलेलं होतं. तर तिथं बसून जेवण वगैरे केलं. जी काही केळी घेतलेली होती ती केळी त्या माकडांना दिली आणि छान असं दर्शन झालं. आम्ही शनिवारी गेलेलो होतो. शनिवारी खूप जास्त गर्दीसुद्धा होती, पण म्हणजे दर्शन छान झालं. तिथे सगळेजण बसून जेवण वगैरे केलं. तर रिद्धूची खूप नाटकं असतात. ती थोडं थोडं खात होती, थोडं थोडं खात नव्हती. नंतर आम्ही जाताना बसनं गेलेलो होतो, पण येताना आम्हाला ट्रेनने यायचं होतं. तर ट्रेनसुद्धा लगेच मिळाली. तिकीट काढलं, ट्रेनमध्ये बसलो. तर ट्रेनमध्ये बसल्यानंतर एक तर गोष्ट माझी फेवरेट असते ती म्हणजे भेळ. तर मला ट्रेनमध्ये बसल्यानंतर भेळ खायचीच होती. तर भेळवाला आलेला होता. तर भेळ खाल्ली. नंतर आम्ही बेळगाव स्टेशनवरती पोहोचलो आणि तिथून घरी आलो.